बघा, महाराष्ट्र एक्सप्रेस ही आगगाडी 120 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते. ती प्रवासादरम्यान 80 किलोमीटर नंतर 4 मिनिटाकरता थांबते. तर 960 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तिला लागणारा वेळ किती, असा प्रश्न. लेकरांनो, प्रथमतः 960 अंशस्थानी मांडा. त्या गाडीचा वेग 120 किलोमीटर प्रति तास. हा आहे वेग आणि हे आहे अंतर भागीला वेग बराबर हे एवढं अंतर कापण्यासाठी प्रथमतः तिला लागणारा वेळ किती. इथं शून्याला शून्य कटलं. 96 भागीला 12, 12 8 96, 8 तास लागतात. मात्र गणित म्हणते की गाडी 80 किलोमीटर अंतर कापलं रे कापलं की 4 मिनिटं थांबते. किती मिनिटं थांबते हो? 4 मिनिटं. मग या 960 एकूण अंतरामध्ये 80 किलोमीटरचे असे किती गट टप्पे येतात. इथं शून्याला शून्य घालवा. 96 भागीला 8, 12 8 96, 12 टप्पे येत असतात. या 12 टप्प्यातून एक टप्पा वजा करायचा. उत्तर 11. आता या 11ला प्रत्येक टप्प्यावर म्हणजे 80 किलोमीटरचा एक टप्पा गाठला की गाडी 4 मिनिटं थांबते. प्रत्येक टप्प्यावर अर्थात गाडी 4 मिनिटं थांबते. आता या 11ला 4 न गुणा. 44 मिनिटे हे झाला थांबा. म्हणजे 8 तास 44 मिनिटे हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. इथं वजा 1 का केलं असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झाला असेल. लक्ष द्या, हा वजा 1 करण्याचा हेतू असा की जो शेवटचा 80 किलोमीटरचा टप्पा असेल, प्रत्येक 80 किलोमीटरच्या टप्प्यावर गाडी थांबते 4 मिनिटं. लक्ष द्या, शेवटचा 80 किलोमीटरचा जो टप्पा असेल शेवटचा, तिथं गाडी तिच्या ध्येयावर म्हणजे 960 किलोमीटर हे अंतर तिनं कापलेलं असेल, ती तिच्या ध्येयावर पोहोचलेली असेल. तिथं 4 मिनिटं थांबायचा प्रश्न उरत नाही लेकरांना. तिथं थांबणंच आहे. म्हणून शेवटचा हा टप्पा वजा करा. का शेवटच्या टप्प्यामध्ये जे 4 मिनिटं थांबायचे ते 4 मिनिटं आपल्याला काउंट करायचे नाहीत. म्हणून 1 वजा. 11 टप्प्याला 4 न गुणायचं. म्हणजे थांबे प्रत्येक 80 किलोमीटर अंतरावर 4 मिनिटं याप्रमाणे. थांब्याचा हा 44 मिनिटं वेळ आणि प्रस्तुत अंतरासाठी लागणारा वेळ 8 तास 44 मिनिटे हे या प्रश्नाचं लेकरांचं उत्तर. ओके. अंतर वेळ वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.